पप्पांना सांग 5 मिनिटासाठी येऊन जायला. आई अगं बरं आले. ते मोठा व्यवसाय आहे ना, खूप कामात असतात. जयंत बाहेर ते स्वामीजी आलेत ना, त्यांनी तुला पण बाहेर बोलावले. चल ना. जानू मी काम करतोय. आय नो जयंत, पण कसं आहे ना, तू जर बाहेर आला नाहीस ना तर ते बरोबर नाही ना दिसणार, म्हणून म्हणते चल ना प्लीज. जानू मग तू त्यांना कशाला सांगितलं मी आतमध्ये बसलोय ते? जयंत अरे मी नाही सांगितलं त्यांना, त्यांना आपोआप या सगळ्या गोष्टी कळतात. ट्रस्ट मी. आणि त्यांनीच मला तुझ्याबद्दल विचारलं. हे बघ जानू, मी आता बाहेर नाही येऊ शकणार. इट्स ॲज सिम्पल एज दॅट. जयंत अरे असं काय करतोयस? मला आई पण असं म्हणाली की जा आणि जयंतला बोलावून आण, म्हणून मी आले. चल ना प्लीज. आणि तुला माहिती आहे मला या सगळ्या गोष्टी नाही आवडत. जयंत मला सगळं मान्य आहे, पण फक्त 5 मिनिटं. ते जे स्वामीजी आहेत ना ते फार वेळ घेत नाहीत. प्रत्येकाविषयी ना 2-2 वाक्यात सगळं काही सांगतायत. प्लीज चल ना. चल उठ बघू. ये ये. जानू जयंत अरे असं काय करतोयस तू? प्लीज माझी सिच्युएशन समजून घे ना. मी काय माझी इच्छा आहे म्हणून इथे तुला बोलवायला आले नाही. मी म्हटलं ना तुला, गुरुजींनी तुला बाहेर बोलावले आणि सगळे तुझी वाट बघतायत, म्हणून मी तुला म्हटलं चल. प्लीज चल ना. जानू जानू आय एम सॉरी. मला तुला असा धक्का द्यायचा नव्हता. आय एम रिअली सॉरी. इट्स ओके जयंत. बरं तू येतोयस ना आता बाहेर? ठीक आहे, तू हो पुढे, मी आलोच. फिंगर्स क्रॉस जयंत. हे कोण कुठले स्वामी येऊन तुझ्या पास्ट आणि प्रेझेंटची वाट लावू शकत नाहीत. येत आहेत. जावई बापू या. स्वामीजी हे जयंतराव, जान्हवीचे मिस्टर, आमचे जावई बापू. लहानपणी तुला ससा पाळायचा होता ना? हो. आई ते म्हणजे जयंत असं म्हणत होता की आता निघायला हवं, तर मी भावनाताईच्या बघण्याच्या कार्यक्रमाला नसले तर चालेल का? अगं असं काय करतेस? अनायसे आहेस ना इथे, मग थांब ना. आई अगं मलाही थांबायचंच होतं, पण जयंतचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे तो म्हणतोय जायला हवं आणि त्याला मी सुद्धा त्याच्यासोबत हवी आहे तिथे. एक काम कर, रात्री कसं ते आपलं ऐकले, तू आत्ता त्यांना बोलून तर बघ. त्यांना म्हणावं ताईला पाहण्याचा कार्यक्रम आहे, तिला आवरायला तयार करायला मदत होईल ना. हो आई, मी हे सगळं बोलले जयंतशी, पण तो असं म्हणतोय की खूप महत्त्वाचं काम आहे, जावंच लागेल. जावई बापू, स्वामींचा आशीर्वाद घ्या. जानू तू पण. एक विचारू? हो. मी त्यांना स्वामीजींचा आशीर्वाद घ्यायला लावला म्हणून नाराज आहेत का जावई बापू? नाही नाही अगं, असं अजिबातच काही नाही आहे. तू का असं विचारतेस? नाही, ते जेव्हा खोलीबाहेर आले ना, तेव्हा मला असं वाटलं की त्यांच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी आहे. आई अगं नाराज नव्हता काही. तो काम करत होता ना काहीतरी ऑफिसचं, आणि मी मध्येच जाऊन त्याला डिस्टर्ब केलं, म्हणून थोडा वैतागला होता. पण बरंच झालं ना, स्वामीजी भेटले त्याला, आणि खरं तर तो या सगळ्या गोष्टी मानत नाही, तरी पण ठीक आहे ग, ठीक आहे, ठीक आहे. मीना आहे ना, ती मदत करेल भावनाला. तू निघ. आई अगं अगं नाही, खरंच मनापासून सांगते मी. आणि रात्री आपला मान ठेवून थांबले की ते, आपण पण उगाच जास्त करायला नको. ते म्हणतायत ना तू त्यांच्या सोबत चल म्हणून, तर जा. खरंच खरंच फक्त एक काम कर, जाता जाता ही साडी विणायला दे. तिला म्हणावं भावना हीच साडी नेसणार.
भावनाई, तुला 4 पडले आहेत, पण तू 2 स्क्वेअर पुढे गेलीस. सॉरी आनंदी, माझं लक्ष नव्हतं. ओ नो भावनाई, या सापाने मला गिळलं. काय काय म्हणालात? हे बघ ना भावनाई, या सापाने डायरेक्ट मला नंबर 6 वर पोहोचवलं. काय झालं भावनाई? तुझं गेम मध्ये लक्ष नाहीये. नाही आनंदी, आहे माझं लक्ष आहे. मी आता माझी टर्न आहे ना, द्या मी खेळते. हे बघ, नाहीये तुझं लक्ष. तू गेम जिंकलीस बघ ना. हो का? सॉरी. भावनाई, तू रडतेस? नाही, मी नाही रडत आहे. मला माहितीये तू रडतेस. काय झालं मला सांग. काय सांगू मी तुम्हाला आनंदी? आणि सांगून तरी काय उपयोग आहे? तुम्हाला कुठे कळणारे काय झालंय? आईशीही बोलता येत नाहीये. घरातल्या कोणालाही त्रास नाही देऊ शकत मी. कोणाशी तरी बोलावंसं सुद्धा वाटतंय. कोणाशी बोलू? कोण मला समजून घेईल?